मला ॲक्टिंगमध्ये काही आवड नव्हती तेव्हा, कळतही नव्हतं तेवढं. पण तेव्हापासनं तिथनं सुरुवात झाली. जे काही झालं ते जाऊ द्या, आता ते सोडून देऊ. शिवा आपली मैत्रीण तर आहे, पण तरी अजून त्याला लग्न केलंय तिच्याशी हे काही आवडलं नाहीये. हा खूप मोठी एक छान घटना घडणार आहे, ज्याच्यामध्ये शिवा आणि आशुतोष आणखीन जवळ येतील अशी नक्कीच शक्यता आहे. हॅलो, मी अदिती. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बरं, दहीहंडी हा उत्सव येतोय आणि शिवा या मालिकेच्या सेटवर आली आहे तुमच्या सगळ्यांचा लाडका आशू म्हणजे शाल्व माझ्यासोबत आहे. कसा आहेस? हाय, खूप छान. तू कशी आहेस? अगदी मजेत आहे. इट्स मज्जाच्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा हाय. तुम्ही कसे आहात? नमस्कार. दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा. एका ओळीत सगळं उत्तर दिलेलं आहे. सो आपण इंटरव्ह्यूला स्टार्ट करूयात. दहीहंडी हे शब्द किंवा लहानपणापासूनचा तो उत्सव किंवा ते थर वगैरे, काय सगळ्या फिलिंग्स आहेत दहीहंडीशी? माझ्या मनामध्ये एक आठवण खूप काय स्टोअर्ड आहे दहीहंडीमध्ये. शाळेमध्ये दरवर्षी दहीहंडी असायची आणि प्रत्येक वर्गाने आपले आपले थर मनोरे तयार करायचे असायचे आणि त्याच्यासाठी एक वेगळा वेळ दिला जायचा की तुम्ही आता प्रॅक्टिस करा, तुमचे प्रत्येकाचे मनोरे प्रदर्शन प्रॅक्टिस करा. तो आम्ही जायचो, आम्ही प्रॅक्टिस करायचो आणि ती जी आमची रिहर्सल असायची, आम्ही नवीन नवीन आयडियाज घेऊन यायचो. कधी कधी त्या फसायच्या, कधी कधी थर 3च व्हायचे, पण 3 थर सुद्धा लहानपणी खूप मोठे वाटायचे की 3 थर आपण चढलोय आणि तिथे आपण दहीहंडी फोडली, फारच मस्त वाटायचं. तर एका वर्षी मी बहुतेक 7वीत असेल, तर आम्ही असे 4 थर केले होते आणि 4 थर ठरले होते आमचे की 4 थर जाऊया. आणि आमच्या वर्गामध्ये जो सगळ्यात छोटा असेल, म्हणजे साईजनी जो छोटा असेल तो सगळ्यात वरती चढायचा. सो मी मिडल ह्याच्यात होतो. मी खूप छोटाही नव्हतो किंवा खूप अजस्त्रही नव्हतो, मी मिडल होतो. त्यामुळे मला 4थ्या थरात एक शेवटची जी असते की ज्याच्यावरती जाऊन चढतो इथे उभं केलं होतं. आणि दहीहंडी म्हटल्यावरती ती हंडी फोडल्यानंतर त्यातून दहीच येणार किंवा त्यातून काहीतरी दूध तूप असं काहीतरी येईल, किंवा असं काहीतरी. नाही, पैसे चॉकलेट्सही माझ्या डोक्यातच नव्हतं कधी, की मी सोसायटीत जेव्हा दहीहंडी खेळलो होतो तेव्हा सुद्धा दहीच पडलं होतं. रंगीत दही होतं तेही आठवतंय मला. पण मला असं वाटत होतं की आता दही किंवा दूध तूप काहीतरी पडेल. सो मी रेडी होतो आणि तो वरती गेला, त्यांनी फोडले आणि त्यातून चुरमुरे आले. तर मला असं नाही, काहीतरी पण मिस केलंय. पण ओव्हरऑल ते मनोरे करताना खूप मजा यायची आणि आपल्याकडे ती परंपरा अजूनही जपली आहे लोकांनी अर्थात. आणि आता ती परंपरा नाही तर तो एक खूप मोठी स्पर्धा सुद्धा आहे. डेंजरस स्पर्धा आहे, पण अशी स्पर्धा ज्याला स्किल खूप लागतात आणि जी खूप इंटरेस्टिंग आहे. मला सुद्धा अजूनही वाटतं की असं काहीतरी आपण करावं. पण आता आपल्या वेगवेगळ्या कामांमुळे हा वेळ होत नाही जो सिरियलमध्ये आपल्याला मिळतो करायला. पण तू कृष्णासारखा आहेस, अनेक गोपिका तुझ्या आजूबाजूला असतील, आत्ताही असतील आणि राधाही आहे आयुष्यात. पण लहानपणी ते असं कृष्णासारखं नटून थटून, अगदीच लहानपणी म्हणजे 4थीला 3रीला, ते काही आठवणी आहेत? फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये मला आहे आठवण अशी की मी कृष्ण बनून गेलो होतो एकदा आणि तो अख्खा सीन होता. पण हा बाळकृष्णाचा सीन नव्हता, हा याचा सीन होता जेव्हा जयद्रथ आणि ते चाक फिरवलं त्यांनी चक्र, तो सीन होता आणि तेव्हा मी कृष्ण झालो होतो. तो आठवतोय मला, पण ते खूप पुसट मेमरी आहे कारण मी 3री-4थीत असेल तेव्हा. पण तरीही तेव्हा किती मुलींचं अट्रॅक्शन होतं असतो, किती मुली आजूबाजूला होत्या, असं काही आठवतं? मी शाळेत असताना ना थ्रू आउट 10वी पर्यंत खूपच, मी अजूनही आहे, मी शाय होतो खूप आणि मला असं काही मुली वगैरे असा फार काही झोनच नव्हता. आणि मला मुलींशी बोलायचं तर मला एक 10 मिनटं रिहर्सल करावी लागायची, कसं बोलायचं, काय बोलायचं. मैत्रिणी होत्या भरपूर, पण क्रश असतं ना आपलं एखादं, तर मला नाही यायचं बोलता. सो गंमत अशी आहे की मी हा जो सीन म्हटला आत्ता, श्रीकृष्ण झालो होतो, तर तिथून माझी ॲक्टिंगची सुरुवात झाली. शाळेत असताना 3री-4थीत होतो आणि मला ते गॅदरिंगमध्ये श्रीकृष्ण केलं होतं आणि तो अख्खा सीन होता की त्यांनी ते चाक उचललं, ते चक्रव्यूहामध्ये अडकला होता तो आणि तो त्यातनं बाहेर पडायचा प्रयत्न केला, पण त्याला ते पॉसिबल झालं नाही आणि श्रीकृष्ण सांगतोय अर्जुनाला की असं झालं. हा सीन होता अख्खा.
तर तो सीन करताना मला श्रीकृष्णाचा रोल करायला मिळाला आणि मी तो खूप मनापासून केला. का माहीत नाही, मला ॲक्टिंगमध्ये काही आवड नव्हती तेव्हा, कळतही नव्हतं तेवढं. पण तेव्हापासनं ती तिथनं सुरुवात झाली. सो आपण असं म्हणू शकतो की श्रीकृष्णाच्या रोलपासनं आपण सुरुवात केली. Yes. आणि त्यांच्यामुळेच शाल्व घडला असंही म्हणू शकतो असंही आपण. अगदी ती म्हणू सुरुवात झाली आहे. पण ते सगळंच वातावरण छान होतं, शाळेचं जे वातावरण होतं ते. पण शाळेत ना क्यूट मुलांचे गाल ओढले जायचे किंवा टीचर सोडायचे गाल वगैरे. तुझ्या बाबतीत असं कधी झालं? म्हणजे तू शाय होतास म्हणून विचार. नाही, मला तर आठवत नाही की आमच्या टीचर्स आमचे गाल ओढायच्या येऊन. म्हणजे ते अगदीच मिनी के-जी, ज्युनियर के-जी मधली गोष्ट आहे. आता 3री-4थीतल्या मुलाचे गाल कोणी ओढणार नाही येऊन टीचर स्टाफपैकी. सो नाही, ते तर नाही आठवत आहे मला. तू अजूनही शाय आहेस की, किंवा जसं तू मगाशी म्हणालास की मुलींशी बोलायचं असेल तर 10 मिनिटं रिहर्सल करावी लागतात, हे कधीपासून सुधारत आलंय? म्हणजे कधीपासून याच्यात इम्प्रूव्हमेंट झाली? वेल आता मुलींना माझ्याशी बोलायचं असेल तर त्यांना 10 मिनिटं रिहर्सल करायला लागते. हे उत्तर मला आवडलंय. बरं, आता सिरियलमध्ये ट्रॅक कसा सुरू आहे दहीहंडीचा आणि काय असणार आहे, काय बघायला मिळणार? आता गंमत अशी आहे की शिवा आणि आशू परत मित्र झालेत. त्यांच्यामध्ये अशा खूप गोष्टी घडून गेल्या ज्यामुळे आशुतोषला असं परत वाटायला लागले की जे काही झालं ते जाऊ द्या, आता ते सोडून देऊ. शिवा आपली मैत्रीण तर आहे, पण तरी अजून त्याला लग्न केलंय तिच्याशी हे काही आवडलं नाहीये. तरी तो ती फॅक्ट इग्नोर करतोय. त्याला आईचं खूप प्रेशर आहे. लहानपणापासून तो एक ममाज बॉय असल्यामुळे त्याला आईचं प्रेशर आहे, कारण आईला अजिबात आवडत नाही शिवा. आणि आई आणि ताई मिळून ॲक्च्युली ताई आईच्या मनात काय काय गोष्टी भरवायचा प्रयत्न करते. आई खरं तर वाईट नाही आहे मनाने, पण तिला जे झालंय ते आवडत नाही आहे आणि त्याच्यामध्ये आगीत तेल ओतल्यासारखं ताई वागतीये. सो हे सगळं होत असताना आशुतोषला त्या गोष्टींचं भयंकर प्रेशर आहे. पण तरीही तो त्यांना न सांगता काही गोष्टी करतोय. आईला आणि ताईला न कळत काही गोष्टी करतोय ज्या शिवासाठी आहेत. आणि दहीहंडीचा सुद्धा जो अख्खा सण आपण साजरा करतोय तो सुद्धा ह्याबद्दलच आहे. सो तो बघण्यात तुम्हाला खूपच इंटरेस्ट आहे आणि तुम्हाला मजा येईल. सो आय होप की तुम्हाला मजा येईल. बरं, शिवा नेहमीच काहीतरी स्टंट करताना दिसते. सो ही दहीहंडी कोण फोडणार आहे? शिवाच की अजून काही ट्विस्ट असणार आहे त्यात? आता गंमत अशी आहे की हा एक जो मोठा स्टंट आहे, हा खूप मोठी एक छान घटना घडणार आहे ज्याच्यामध्ये शिवा आणि आशुतोष आणखीन जवळ येतील अशी नक्कीच शक्यता आहे. सो ते बघायला तुम्ही विसरू नका. शिवा आणि आशूचे पुन्हा क्यूट मुमेंट्स आम्हाला बघायला मिळणार आहेत. सो आशूचा जो लास्ट टाइमचा मी एक सीन पाहिलाय, त्याने दारू प्यायलेली असते आणि ते जे आहे तो सीन खूप सुंदर झालेला आहे. त्या सीनबद्दल काही कॉम्प्लिमेंट्स आल्या किंवा आत्ता किती कॉम्प्लिमेंट्स येत आहेत आशू म्हणून? थँक्यू. आणि सीनबद्दल कॉम्प्लिमेंट्स मला कॉम्प्लिमेंट्स माझ्या घरच्यांकडनंच येतात. माझे आईवडील माझे खूप चिकित्सेनी काम बघतात. मग ते आत्ता मी हे खूप कमर्शियल काम करतोय ते सुद्धा ते चिकित्सेनीच बघतात. नॉन कमर्शियल काम केलेलं सुद्धा चिकित्सेनीच बघतात. सो आणि त्यांचं असं म्हणणं असतं की प्रत्येक सीनमध्ये काही ना काहीतरी गोष्टी असतात ज्या तुला स्वतः शिकण्यासारख्या असतात किंवा नसतातही, पण तू स्वतः काहीतरी नवीन घेऊन जाऊ शकतोस. सो ते बघतात आणि त्यांनी माझं तो सीन बघून कौतुक केलं. काही खूप लांबच्या रिलेटिव्सनी पण कौतुक केलं की अरे हा सीन खूपच वेगळा झाला होता. मी स्वतः सिरियल बघत नाही, त्यामुळे मला काहीच माहीत नाही. कारण मला असं म्हणायचं आहे की माझं असं पर्सनल मत आहे की मी ती मोमेंट जगून जातो. माझं ते संपतं त्यातलं इंटरेस्ट. सो तेच परत जाऊन मी स्वतःला बघण्यात मला थोडं ऑकवर्ड होतं किंवा मला ते नाही आवडत. सो मी ते नाही बघत. त्यामुळे मी बघितलं नाही सीन. तुम्हीच मला सांगा कसा झालाय. नक्कीच आम्ही रिप्लाय देऊ यावर. बरं, दहीहंडीचा शाल्वाचा दिवस कसा असायचा किंवा कॉलेज डेज किंवा आत्ताही जर सुट्टी मिळाली तर दहीहंडीचा दिवस कसा असेल? दहीहंडीचा दिवस आत्ता सध्या मुंबईत आहे मी, तर खूप धमाल असणार आहे. आपल्याकडे मुंबईमध्ये खूपच मोठ्या प्रमाणावर दहीहंडी साजरी केली जाते. पुण्यामध्ये सुद्धा मेन सिटीमध्ये खूप छान पद्धतीने दहीहंडीचे सगळे आपल्याकडे वेगवेगळी पथकं आहेत पुण्यामध्ये. वेगवेगळ्या काय ग्रुप आहेत
वेगळे गट आहेत जे दहीहंडीचे खूप उत्तम प्रदर्शनं करतात. मुंबईत सुद्धा 8-8, 10-10, 12-12 थरांच्या दहीहंड्या असतात. तर हे खरं कौतुकास्पद आहे. मला इच्छा आहे की जाऊन बघावं, पण ते पॉसिबल होणार नाही हेही मला माहिती आहे. सो मी जितकं जमेल तितकं न्यूजवरती बघायचा प्रयत्न करीन किंवा आमच्या इथेही खाली एक मोठी दहीहंडी असणार आहे मला माहिती आहे इथे मुंबईत. त्यामुळे मी तिथे जाऊन बघायचा प्रयत्न करेन. पण तुला जर वरती थरांवर चढायचा चान्स दिला किंवा त्या ग्रुपमध्ये आता पुन्हा एकदा एन्जॉय करायला आवडेल का त्याच दिवशी? एन्जॉय करायला खूप आवडेल, पण माझ्यात तेवढं करेज नाही आहे की मी 8 आणि 10 थर चढून दहीहंडी फोडू शकेन. आय डोंट थिंक मी हे करू शकेन. मी बऱ्याच इतर खूप डेंजरस गोष्टी करतो आयुष्यात, पण ही गोष्ट इतकी मला हे नाही. मला आय थिंक फिअर ऑफ हाईट्स पण आहे. मला जास्त उंचावर गेलं तर थोडी भीती वाटते. सो मे बी माहीत नाही, करू शकेन किंवा करूही नाही शकणार. सो आम्ही एक्सायटेड आहोत शिवाच्या सिरियलमध्ये काय नक्की घडणार आहे किंवा दहीहंडीचा सीन कसं असणार आहे, किती स्टंट असणार आहेत. सो तू किती या सगळ्यासाठी एक्सायटेड आहे? आय एम व्हेरी एक्सायटेड. मला बाहेरचं तामझाम बघूनच फार मस्त वाटतंय. आजचा दिवसच खूप ऑस्पिशियस आहे असं वाटतंय, कारण आपण दहीहंडीचं शूटिंग करतोय आणि सगळ्यांमध्ये एक एक्साइटमेंट आहे. सो आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट. सो थँक्यू सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तुम्हाला पण दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही बघत राहा शिवा सिरियल आणि एन्जॉय करत राहा. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.